वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानात मुद्रा करून घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना मांडलाईवाडी विपक्ष बुरुंबाळ नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि या इनिंग मधला पहिला चेंडू येतोय वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. एक धाव तर नक्कीच अर्जित केली गेली वाईटच्या माध्यमातून. पहिला इनिंग पहिला सामना श्री निनाय मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी विपक्ष श्री रत्नाई निनाय स्पोर्ट्स बुरुंबाळ. पहिला चेंडू लोअर फुल टॉच कॅप मध्ये आहे. चेंडू जातोय सीमारेषे पार. आला एक या इनिंग मधला पहिला चौकार. डीजे देखील विशेष कौतुक करावं लागेल. नक्कीच या ठिकाणी पहिला चेंडू वाईट त्यानंतर चौकार. नक्कीच गणेश काटकर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स. इथे मात्र थोडंसं फंबल पाहायला मिळाला. नक्कीच 2 धावा अर्जित केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तब्बल 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. थोडीच नक्कीच चांगली सुरुवात मांडलाईवाडी संघाकडून. गणेश नितीन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सचिन पाटील नक्कीच एक ऑलराऊंडर खेळाडू यावेळी देखील दिशा दिले चेंडूला. नक्कीच थोडस खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या गणेशच्या बॅट मधून एक दर्जेदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान दिव्या डीजेला संधी ऐकूया सुमधुर संगीत. येईल का तिसरा धावेचा देखील प्रयत्न आणि तिसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. सुंदर आणि बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर. 14 ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 0 विकेट. मांडलाईवाडी संघ मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि या ठिकाणी धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॉलची उसळी देखील पाहायला मिळाली नाही आहे. डॉट चेंडू काउंट केला जातोय. इथे मात्र कमबॅक करताना पाहायला मिळतात सचिन पाटील. नक्कीच बुरुंबाळ संघाचा संघनायक आहेत. यावेळेस फटका चांगला आहे मात्र इलिव्हेशन नाहीये. खेळाडू आहेत चेंडू खाली आणि इथे मात्र टिपलाय झेल. संपलाय बॅटर नितीनचा खेळ. नितीन बॅक टू पॅव्हिलियन. धक्का क्रमांक पहिला. या ठिकाणी इनॅट नंबर 3 वर आपण पाहतोय अमोल पिंपळे आता मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच एक चंदावती वादळ मांडलाईवाडी संघाचं. अमोल पिंपळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्क दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय विकास. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपतंय. या पहिल्या षटकामध्ये संघाच्या धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 14 या आकड्यावर. नक्कीच शेवटच्या चेंडूवर एक विकेट अर्जित केले गेले आणि कमबॅक केलाय. सामन्यामध्ये पुनरागमन केलंय बुरुंबाळ संघाने. आता मात्र गणेश आणि अमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर विकास
यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, ऑप्स्टमच्या खूपच बाहेरचा चेंडू, थोडी दिशाहीन गोलंदाजी, वाईड बॉलचा इशारा येतोय पंचांचा. 51 धावसंख्येने धावफलक नक्कीच पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 15 या आकड्यावर. पुन्हा टाकावा लागेल चेंडू, पुन्हा एकदा राईट आर्म द विकेट. विकास सज्जाद यावेळेस खोलवर टाप्याचा चेंडू भिरकावून दिलाय, एक आसमानी टोला, चेंडू जातोय सीमारेषे पार, आला एक दर्जेदार षटकार. डीजे मध्ये विकास कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर षटकार ठोकला होता गणेशाने, त्यानंतर मात्र एकेरीवर जास्त भर दिला गेला. पुढचा चेंडू आपट्याकर ठेवण्याचा प्रयत्न, इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होत आहे. इथे मात्र थोडंसं जजमेंट खराब पाहायला मिळालं खेळाडूकडून. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तिसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली. सुंदर आणि बिटवीन द विकेट आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळले मैदानाच्या आतमध्ये. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 26 या आकड्यावर. 26 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. मांडलाईवाडी संघ नक्कीच सध्या भक्कम स्थितीत उभा आहे या सामन्यामध्ये. शववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत शिवशंभू ग्रुप प्रतिष्ठान आयोजित श्री जनाबाई महादेव चषक 2025 पर्व 4. नक्कीच सुंदर असं आयोजन, तितकं सुंदर नियोजन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने बुरुंबाळ तर एका बाजूने मांडलाईवाडी संघ आपण पाहतोय. नक्कीच मांडलाईवाडी संघाने नाणेफेक जिंकली होती, नशिबाचा कौल मांडलाईवाडी संघाच्या बाजूने लागलेला आणि नक्कीच ऑस्ट्रेलियन डिसिजन आपल्याला पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना आपण मांडलाईवाडी संघ पाहतोय की धावफलकावर धावा लागले. 26 फूटचा चेंडू विकास गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा, यावेळेस स्टेप आउट करून काढण्याचा प्रयत्न, इथे मात्र आसमानी टोला, पुन्हा एकदा गगनचुंबी षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अमोलच्या बॅट मधून एक दर्जेदार षटकार. 6 धावा. डीजे गार गार धुक्यानं कारल्याचा डोंगर सजू दे, कारल्याचे डोंगरान आईचे देवलाव कल सोन्यानं लख लखू दे माथ्यावर. नक्कीच दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावर धाव मात्र लागल्यात 32. नक्कीच चांगला स्कोर या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र थोडंसं फंबल देखील पाहायला मिळालं. नक्कीच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा पूर्ण केल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचत तब्बल 34 या आकड्यावर. सरासरी 17च्या सरासरीने या ठिकाणी मात्र धावा बनवल्यात मांडलाईवाडी संघाने. नक्कीच 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकामध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 34 या आकड्यावर. स्पीडअप घ्यायचा आहे. 16 मिनिटांचा वेळ असेल आणि 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं हाताळायची आहेत. जर 16 मिनिटांमध्ये 4 षटकं जर हाताळली नाही येत नाही तर नक्कीच पॅनलाइज केलं जाईल क्षेत्ररक्षण करणारी टीम. चला, अक्षय पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अक्षय पाटील बुरुंबाळ संघाकडून. नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू आहे.
जरा स्पीडअप घ्यायचा आहे. नक्कीच 9 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र अचूक टप्पा पाहायला मिळाला. अचूक टप्प्यावर अचूक नियंत्रण देखील पाहायला मिळालं. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज अक्षय याचा. पहिला चेंडू डॉट हाताळलाय. तर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतात आपल्या या सामन्यामध्ये अक्षय पाटील. पुढचा चेंडू राईट मध्ये विकेट. यावेळेस शॉर्ट ऑन पुल केला, गॅप मध्ये आहे. गॅप मोठा नाही, धावा ना तोटा. धावा मिळतील 4. आलाय ताबा घ्यायचा आहे. विनंती असेल सर्व खेळाडूंना आपण सीमारेषेच्या बाहेर जायचं नाहीये. पातवडे संघाला देखील विनंती असेल आपण लगेचच सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे. त्वरित आपण चेंडू आतमध्ये फेकायचा आहे. कोणत्याही प्रकारे सामन्याला विलंब होणार नाही याची दक्षता मात्र आयोजन टीमने घ्यायची आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न, अचूक टप्पा पाहायला मिळाला. बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू ची सांगता होते. आतापर्यंत चांगलं षटक या ठिकाणी पाहायला मिळालं. या तिसऱ्या षटकामध्ये बुरंबाळ संघासाठी धावफलकावर धावा लागले तब्बल 38 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट मानलाय वाडी संघ. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये देखील आहे. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळालं. सचिन पाटील तिथे पाहायला मिळतात आपल्याला. चाळीस धावा नक्की धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवट इथे मात्र तिसरा षटकामध्ये आपण पाहायला मिळतोय पुन्हा एकदा सचिन पाटील. नक्कीच या सत्रामध्ये या इनिंग मध्ये सचिन पाटील या ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी क्षेत्ररक्षण करायला पाहायला मिळतात. नक्कीच चांगलं क्षेत्र त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा एक धाव अर्जित केली गेले. 41 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. नक्कीच या स्पर्धा आपण SMD लाईव्ह यांच्या माध्यमातून, यांच्या नेटवर्किंगच्या माध्यमातून देखील या जगभरा मध्ये घर बसल्या आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. यावेळेस नक्कीच दिशा दिले चेंडूला. नो मॅच लँड मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. नक्कीच दुसऱ्या धावेत प्रयत्न केला, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता, इथे मात्र थांबवलंय गणेश याने. 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या. सुंदर आणि विकेट एकदा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. एकेरी दुहेरीवर जास्त भर दिला गेलाय या षटकामध्ये. आणि षटक संपत. 6 चेंडूचा खेळ संपलेला आहे. तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपलेला आहे. तिसऱ्या षटकाके संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 43 या आकड्यावर. की शेवटचं स्लॉग वरचं अंतिम षटक, गावठी भाषेत म्हणायला गेलं तर हाणामारीचं षटक. आणि या षटकामध्ये हाणामारी पाहायला मिळेल का? विलास केसरकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं शेवटच्या षटकामध्ये. त्याला विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचं आहे बुरंबाळ संघ. पंचांच्या उजव्या बाजूने राईट मध्ये विकेट विलास केसरकर, की जर्सी क्रमांक 10 ज्याने परिधान केले विलास, आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आउट ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये यावेळी देखील चेंडू ट्रॅव्हल्स होईल. एक धाव तर अजित गेले. स्ट्रायकिंग एंडला थ्रो दरम्यान खराब कलेक्शन पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतोय. की शेवटच्या 2 षटकामध्ये एकही मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. नक्कीच गणेशच्या बॅटमध्ये एक चौकार देखील पाहायला मिळाला, मात्र त्यानंतर एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. पुन्हा एकदा विलास, इथे मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता विलास यांचा, मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू.
नक्कीच पंचांनी वाईट घोषित केलाय. 51 धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 46 या आकड्यावर. 46 ऑन स्कोर बोर्ड. इथे मात्र फटका फसलाय. ते चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच दिशा बदलली चेंडूने. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. एक धावर नक्कीच अर्जित केली गेले. 47 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. शेवटचं अंतिम स्लॉग ओव्हरचं षटक, ज्या षटकामध्ये हाणामारी केली जाते, इथे मात्र फलंदाजांना हाणामारी करण्यापासून वंचित ठेवलंय गोलंदाज विलास यांनी. आता मात्र अमोल पिंपळे स्ट्रायकिंगला यावेळी दिशा द्यायचा प्रयत्न होता, मात्र टायमिंग खराब होतं. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव अर्जित केली गेली. 48 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुढचा चेंडू विलास केसरकर गोलंदाजी मार्कवर. यावेळेस नुसता हुक केला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषे पार. गणेशच्या बॅट मधून आणखी एक आला, एक दर्जेदार चौकार. डीजे शेवटचं हाणामारीचं षटक. यावेळेस देखील ऑन साइडला खेळून काढलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत. इथे मात्र थोडंसं फंबल. पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईन क्लिअर करतोय, सीमारेषे बाहेर जातोय. यावेळेस देखील गणेशच्या बॅट मधून आला एक उत्तुंग दर्जेदार चौकार. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू यावेळेस लॉक केलाय आणि डिलिव्हर केला स्टँड मध्ये. नक्कीच एक गगनचुंबी आसमानी टोला. शेवटच्या चेंडूवर आला दर्जेदार खणखणीत षटकार. डीजे धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलंय बुरंबाळ संघासमोर. नक्कीच बुरंबाळ संघ देखील तितकाच मातबर आहे. यापुढील होणारा सामना, चला तुकाई मोलजाई स्पोर्ट्स जुळेवाडी विपक्ष प्रियंका 11 ऐनवाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, शेवटचा आणि अंतिम कॉल असेल, आपण यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य आहे. पुन्हा एकदा कॉल करतोय, ऐनवाडी आणि जुळेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक होणं अनिवार्य आहे. शंभू प्रतिष्ठान पातवडे गावाचं जिथं तिथं गाजतय नाव. शंभू प्रतिष्ठान पातवडे गावाचं जिथं तिथं गाजतय नाव. चला आयोजक टीम, आपण नाणेफेक करून घ्यायचे आहे. दोन्ही संघाचे संघनायक आपल्यापास जोडलेले आहे. सचिनजी पात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल.
नक्कीच एक दिलखुलास व्यक्तिमत्व, क्रिकेटवर असलेलं अतोनात प्रेम नक्कीच या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाले. सचिनजी पात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. थँक्यू सो मच. सामना असणार आहे प्रियांका 11 एनवाडी आणि श्री तुकाई मोलजाई स्पोर्ट्स जुलेवाडी या दोन संघांमध्ये सामना असणार आहे. आणि साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. काटाचा कॉल आहे आणि आलाय काटा टॉस. टॉस जिंकलेला आहे जुलेवाडी या टीमने. 4 षटकांचा सामना आहे. टॉस जिंकलाय. सकाळचं हे सत्र आहे. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? पहिल्यांदा आम्ही बॉलिंग करणार. 4 ओव्हरची मॅच आहे. समोर प्रियांका 11 एनवाडी संघ आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमधील एक नामवंत संघ आहे. तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? कारण की सकाळचं सत्र आहे. दमट वातावरण आहे आणि 4 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त 50 रनच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमचा खेळ जसा आहे तसा आम्ही चालू हे करत राहू. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धेबद्दल बोलण्यासारखं कमीच आहे. एक आपल्या शाहूवाडी तालुक्यामध्ये असं एक ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आहे की त्याच्यामध्ये सगळ्यांना समान जे पण काय असेल एक हे आपुलकीची भावना वगैरे सगळं व्यवस्थित आहे. एकदम नियोजन परफेक्ट असतं. टॉस गमावलेला आहे. प्रथम बॅटिंग करावी लागेल. सकाळचं सत्र आहे. जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण प्रथमतः बॅटिंगच घेणार होतो. आम्ही टॉस हारलो त्याच्याबद्दल आम्हाला काही एवढी शंका नाही. मनासारखं झालेलं आहे. बॅटिंग करावी लागणार आहे. 4 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी आम्ही स्कोअर बोर्डवर 50 धावा टाकण्याचा प्रयत्न करू. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? 4थं वर्ष आहे श्री जनाबाई महादेव चषकाचं. या स्पर्धेबद्दल आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? आयोजन म्हणजे असोसिएशनने चांगलं काम केलेलं आहे. इथे आपलं यंग टॅलेंट जे आहे ते पुढे जाण्याचं काम होतं आहे आणि प्लॅटफॉर्म जो सेट केला तो म्हणजे लहान मुलांसाठी किंवा यंग पोरांसाठी चांगला आहे पुढे जाण्यासाठी. नक्कीच शुभेच्छा असतील सामन्यासाठी. जुलेवाडी या टीमने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि प्रियांका 11 एनवाडी या टीमला इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी. विद्यमान सामना सुरू आहे. ऐकूया आपण विनोद पाटील सरांचा आवाज. धन्यवाद रोशन सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. विद्यमान सामना बुरंबाळ विपक्ष मांडला. वेळी पहिला चेंडू डॉट हाताळलाय. यावेळी देखील अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता मात्र इथं पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉलचा इशारा होतोय पंचांचा. नक्कीच संघाच्या धावसंख्येचा इथे मात्र श्री गणेशा होतोय. वाईट बॉलने एक अमांतर धावसंख्येने धावफलक लागलाय तो 1. यावेळेस अलॉंग द कार्पेट चेंडू डीप मध्ये प्रोटेक्शन थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. फंबल पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा नक्कीच मुकंमल केला त्या ठिकाणी. त्रेसष्ट धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी मात्र बुरंबाळ संघ यावेळेस मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय आणि मैदाना अभावी थोडस फंबल देखील पाहायला मिळालं. यावेळेस नक्कीच चांगला प्रयत्न होता यष्टीरक्षकाचा. यावेळेस मात्र फटका फसलाय स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. यावेळेस मात्र झेल टिपलाय आणि पहिला धक्का लागतो बुरंबाळ संघाला सूरजच्या स्वरूपामध्ये.
इन आउट फास्ट करायचं आहे, विनंती असेल थोडंसं इन आउट फास्ट करा. नक्कीच आतापर्यंत 3.5 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. पुढचा चेंडू अक्षय पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील चालक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गणेश काटकर यांच्या माध्यमातून. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. या ठिकाणी मात्र धावगतीला बेड्या गाठल्यात गणेश काटकर यांनी. पुढचा चेंडू स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र व्यासपीठाला मानवंदना देण्यासाठी चेंडू जातोय सीमारेषे पार. अक्षयच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. डीजे डीजे नक्कीच हा षटकार आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणी कॅमेरामॅनची झोप उडवले असा हा षटकार आपल्याला देखील पाहायला मिळाला. इथं शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकून इथे मात्र सामन्यामध्ये पुनरागमन केलंय बुरंबाळ संघाने. धावपलकावर धावा लागले तब्बल 11. 63 धावांचं टार्गेट या ठिकाणी मांडलाईवाडी संघाकडून सेट झालंय आणि याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचतो. तर 11 या आकड्यावर एक गडी बादा यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा धावफलकावर लागलेत. नक्कीच या ठिकाणी आक्रमण करावं लागेल. सचिन आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय मांडलाईवाडी संघाकडून दाखल झालाय अमोल पिंपळे. नक्कीच संघाचा संघनायक आणि या डावाची सूत्र मात्र स्वतःच्या खांद्यावर घेताना आपल्याला पाहायला मिळतोय अमोल पिंपळे. राईट मध्ये विकेट सज्ज आहे. फलंदाजीसाठी सज्ज आहे स्ट्रायकिंग एंडला सचिन पाटील. नक्कीच आयकॉन खेळाडू आहे पनुंद्रे लायन्स संघाचा. शेववडी तालुका प्रीमियर लीग मधील आयकॉन खेळाडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस घडतंय काय बिघडतंय काय. अमोल पिंपळेच्या पहिल्या चेंडूवर इथे मात्र फलंदाज गार झालेत सचिन पाटील. बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. नक्कीच त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत देखील आवाज पाहायला मिळत आहे. टीजे पवन नक्कीच कौतुक करावं लागेल त्यांचं देखील. या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत देखील पाहायला ऐकायला मिळतंय आपल्याला डीजेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळतात जयेश. नक्कीच अमोल इथे मात्र नक्कीच चांगली खेळी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अचूक टप्पा अचूक लाईन अचूक लेन आणि सुंदर गोलंदाजीचं मादक सौंदर्य दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात अमोल पिंपळे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. धावपलकावर धावा लागेल तब्बल 11. 2 बाद 11 अशी स्थिती इथे मात्र बुरंबाळ संघाची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच थोडस बॅकफुटला पाहायला मिळतोय बुरंबाळ संघ. पुन्हा एकदा दुसरा चेंडू इथे मात्र डॉट हाताळलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाज अमोल पिंपळे यांचं. नक्कीच चांगली फलंदाजी राहिली यांच्या माध्यमातून अमोल पिंपळे आणि गणेश काटकर यांच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजीमध्ये देखील चांगलं कामगिरी पाहायला मिळाले. यावेळेस बॅटची बॉट लिडिंग एज आणि इथे मात्र टिपलाय झेल आणि इथं मात्र विना कामगिरी करता इथे मात्र जयेशला माघारी परतावं लागेल. जयेश बॅक टू पवेलियन. बिग विकेट डाऊन. रवींद्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय बुरंबाळ संघाकडून इनॅट नंबर 5 वर. नक्कीच थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळतोय बुरंबाळ संघ आणि त्यामधून फ्रंटफुटला येणं गरजेचं आहे बुरंबाळ संघासाठी. यावेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलाय
लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू जातोय. डन 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 करत सीमारेषे पार आलाय. रवींद्रच्या बॅट मधून एक दर्जेदार चौकार. पाहायला मिळेल. रवींद्र पहिला चेंडू हाताळताना इथे मात्र चौकार ठोकलाय. यावेळेस हुक केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. यावेळेस आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार. यावेळेस लागोपाठ आलाय. रवींद्रच्या बॅट मधून दुसरा चौकार. मांडलाईवर संघ थोडं स्पीडअप करायचं आहे. नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मांडलाईवडी संघाकडून पांडुरंग. तीन गोलंदाजी पाहायला मिळेल तिसऱ्या षटकामध्ये. अक्षय पाटील स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. प्रोटेक्शन आहे तिथे. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो. ते मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. नक्कीच 2 धावा अर्जित केल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 21 या आकड्यावर. नक्कीच एकेरी दुहेरीने काही होणार नाहीये. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे अक्षयाला. आणि अक्षयला स्ट्राईकला राहणं ब्रुंबाळ संघासाठी महत्वाचं आहे. नक्कीच पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट. पांडुरंग देखील सज्ज आहे. यावेळेस देखील चांगला फटका. मात्र यावेळेस देखील तीच दिशा. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न. इथे मात्र थोडासा ताळमेळ पाहायला मिळाला नाही दोन्ही फलंदाजांमध्ये. काय घडतंय नक्कीच काळजी घ्यायची आहे खेळाडूकडून. या ठिकाणी इथे मात्र धावबाच्या स्वरूपात विकेट आले. रवींद्रला इथे मात्र माघारी परतवण्यास यश मात्र प्राप्त झालंय मांडलाईवडी संघासाठी. धावबाच्या स्वरूपात इथे मात्र विकेट आले आणि विकेट डगआउटच्या दिशेने रवींद्र. नक्कीच एक धाव अर्जित केले गेले आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र धावबाद होताना पाहायला मिळतात रवींद्र. थोडासा विकेटचा सडा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू नक्कीच इथे मात्र फटका फसलाय. यावेळेस मात्र अक्षयची विकेट. एक मोठा मासा इथे मात्र गळायला लागलेला आहे मांडलाईवाडी संघासाठी आणि इथे मात्र वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मांडलाईवाडी संघाचा नक्कीच पुरेपूर झालेला आहे. अक्षय बॅक टू डग आउट. दरम्यान देऊया डीजेला संधी. विलास फलंदाजासाठी आपण पाहतो इनॅट नंबर 7 वर. यावेळेस मात्र बॅटची लिडिंग एज लागले. नक्कीच फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. नक्कीच तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि तिसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि 3 धावेच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता. नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाज पांडुरंग यांचं. नक्कीच षटक संपतंय. 3 षटका अखेर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 25 या आकड्यावर. शेवटचा आणि अंतिम षटक
चला स्पीडअप घ्यायचा आहे मांडलाईवाडी संघ, विनंती असेल. सूरज नक्कीच ऑन साइडला खेळून काढला, डीप मध्ये खेळाडू आहे. एक धाव तर पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केले. 2 धावेने धावफलक पुढे सरकतोय, धावून पोहोचतोय तब्बल 27 या आकड्यावर. या ठिकाणी मात्र थोडंसं बॅकफुटला पाहायला मिळतं बुरंबाळ संघ. नक्कीच वर्चस्व गाजवलंय मांडलाईवाडी संघाने. नक्कीच फलंदाजीच्या माध्यमातून तब्बल 62 धावा धावफलकावर लागल्यावर 63 धावांचं आव्हान सेट केलं होतं बुरंबाळ संघा समोर. आणि दरम्यान शेवटचा आणि अंतिम षटक. यावेळेस काय घडतंय, पुन्हा टाकावा लागेल चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 51 धावसंख्येने धावफलक पुढे सरकतोय, धावून पोहोचतोय तब्बल 28 या आकड्यावर. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस बॅटची लीड ते मात्र काय घडतंय, पुन्हा एकदा वाईटचा इशारा होतोय पंचांचा. याकोबत दुसरा चेंडू वाईट हाताळलाय या ठिकाणी गोलंदाज सूरज याने. यावेळेस फटका चांगला आहे मात्र इलेव्हेशन नाही आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो. 1 बाउन्स अमोल गॅदर करतील, फेकी करतील, दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. धावफलक जाऊन पोहोचते तब्बल 31 या आकड्यावर. अजूनही 32 धावांची गरज आहे विजयासाठी. चेंडू मात्र शिल्लक असतील 4 चेंडू मध्ये 32 धावा. इथे मात्र अवघड समीकरण बुरंबाळ संघास आपल्याला पाहायला मिळतं. इथे मात्र पुढचा दरवाजा बंद केला आणि मागच्या दरवाजाने इथे मात्र चोरी झाली आहे. त्रिफळाचे बेल्स रिम्यू, दांडी गुल. फलंदाज बॅक टू पवेलियन. चला सावर्डे संघाचा प्रतिनिधी आपण यायचा आहे. सावर्डे संघ यावेळेस देखील अचूक टप्पा पाहायला मिळाला. सावर्डे संघाचे सुरेश लुगडे, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. यावेळी देखील चांगला चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातोय. नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. नक्कीच या ठिकाणी मांडलाईवाडी संघाकडून फलंदाजी तितकीच चांगली राहिली. गणेश काटकर, अमोल पिंपळे यांच्या माध्यमातून आपल्याला फलंदाजी पाहायला मिळाले की त्या ठिकाणी कौतुक करावं लागेल. गोलंदाज देखील चांगली राहिली आतापर्यंत. पुन्हा एकदा डॉट चेंडू काउंट केला जातो. नक्कीच नवीन गोलंदाज आहे, पहिल्यांदाच खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय स्पर्धा आणि चांगली आतापर्यंत गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले सूरज. आणि या ठिकाणी सामना होतोय फिनिश, सामना जिंकलाय निनाय मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघाने. हार्ड लक बॅड लक श्रीरत्नाई निनाय स्पोर्ट्स मुंबई संघ. चांगली फाईट आपल्या माध्यमातून राहिली, चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला. या स्पर्धेत आपला सहभागी झाला त्या खेळाडू रीतीने खेळात आपलं देखील विशेष कौतुक आणि विशेष आभार.